नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर चला, मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। तर ती रेसिपी आहे खव्याची जिलेबी। तर मी तुम्हाला खव्याची जिलेबी कशी बनवतात हे एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे। तर चला, तुम्हाला मी किचनमध्ये घेऊन जाते आणि तुम्हाला साहित्य काढून ठेवले मी ते साहित्य दाखवते। आणि हा रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला किचनमध्ये जाऊया। तर इथं बघा, जिलेबीसाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे। तर इथं 2 वाटी खवा घेतला मी, त्यानंतर 1 वाटी मैदा, अर्धी वाटी दूध आहे, 1.5 वाटी साखर आणि तळण्यासाठी तूप घेतले आणि इथं अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घेतला। तर आता आपल्याला हे खवा आणि मैद्याचं मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायचे। तर आपल्याला खवा आणि मैदा आणि दूध हे तिन्ही मिक्स करून मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपण जिलेबीची पेस्ट बनवून घेणार आहोत। तर चला, आता मी बनवून घेते। तर इथं खवा टाकला, त्यानंतर यामध्येच मैदा टाकून घेते आणि आपण जो अर्धा चमचा सोडा घेतलाय खाण्याचा तो सोडा इथं टाकून घेते मी। त्यानंतर दूध लागेल तसं टाकते, कारण खव्यावर डिपेंड असतं। कारण खवा जर पातळ असेल तर दूध कमी लागतं आणि खवा घट्ट असेल तर दूध आपल्याला जास्त लागतं। त्यामुळे थोडंसं मी दूध कमी टाकले आणि मग वाटून घेतल्यानंतर मग मी बघते की दुधाचं आपल्याला किती प्रमाण लागेल। तर आता मी वाटून घेते। तर इथं असं बॅटर तयार झालंय। मला वाटते थोडंसं दूध कमी पडलंय, म्हणून मी हे आहे ते पण दूध यामध्ये टाकून देते आणि त्यानंतर आणखीन मिक्सरला फिरवून घेते। तर इथं बघा, मी बॅटर बनवून ठेवलं आणि मग त्यानंतर इथं मी कढईमध्ये साखर घेतली आहे आणि साखर ना मी त्याच वाटीनं मोजून घेतली की ज्या वाटीने खवा मोजून घेतला होता। सगळं प्रमाण मी त्या एकाच वाटीनं मोजून घेतलं आणि मग इथं बघा, साखर बुडूपर्यंतच त्यामध्ये पाणी टाकले, जास्त पाणी टाकलं नाही। कारण पाक आपल्याला फक्त एकच असं तार पण नाही, पण असं थोडासा चिकट असा पाक बनवून घ्यायचा आहे। कारण बुंदीचा पाक असतो तो खूप असं चिकट असतो, हे काही तसं नाही, फक्त साखर विरघळून 5 मिनिट ठेवून द्यायचं आहे आपल्याला, तसा पाक बनवून घ्यायचा आहे इथं। तर इथं मी साखरमध्ये पाणी ओतल्यानंतर पूर्ण साखर असं एकत्र करून घेत होते पाण्यामध्ये, कारण ना साखर चिटकली का पाक कडक होतो, म्हणून सारखं ढवळत राहायचं आणि एकत्र करून घ्यायचं आणि ही प्रोसेस पूर्ण फुल गॅसवर करायची। आणि इथं बघा, मी असं साखर विरघळली का ते पाहत होते, कारण साखर नाही विरघळली तर वरचावरी पाक उकळत राहतो आणि बुडातली साखर कढईला हे चिटकूनच बसलेली असते। त्यामुळं सारखं असं हे एकसारखं ढवळत राहायचं आणि इथं बघा, माझं पाक तयारच येत होता। आणि काय होते माहिती आहे का, पाकाला थोडासा कलर, आपण कधी पण पाक बनवालो तर साखरेमध्ये जे मळ असते त्यामुळं कलर थोडासा काळपट येतो। तर अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस पाक बनत येतो त्यावेळेस मग त्यामध्ये 1 चमचा दूध ओतायचं आणि मिक्स करून घ्यायचं। कारण दूध ओतलं ना, ते जेवढा मळ आहे साखरेचा तेवढा एका साईडला येतो, पाकाच्या वर येऊन बसतो आणि मग ते नंतर आपण एका चाळणीने चाळून घ्यायचं। असं केल्यानंतर बघा, पाक स्वच्छ पण होतो आणि एकदम ते मळ सगळा निघून जातो। तर इथं मी पण तसंच करणार आहे। तर इथं बघा, माझा पाक तयार झाला होता थोडा, तर असा झाला होता, चिकट लागत होतं मला। तर इथं मी असं चेक करून घेत होते, तर मला थोडासा झाल्यासारखा वाटला पाक आणि मग नंतर मी गॅस बंद करून टाकला आणि त्यानंतर मग मी यामध्ये थोडंसं असं दूध ओतून पूर्ण एकत्र करून घेतले आणि दूध ओतल्यानंतर जो का मळ असतो साखरेचा तो एका साईडला असा पूर्ण आल्यासारखा झाला होता। मग त्यानंतर मग मी चाळणी घेतली आणि आपलं चहागाळणी जी असते त्या चहागाळणीनंच पूर्ण पाक असं चाळून घ्यायचा, तर त्याच्यामध्ये पूर्ण असं घाण जे असते ते चिटकून बसते चाळणीला। तर बघा इथं मी कसं घेतलं आहे ते।
तर अशी पूर्ण घाण जी असते साखरेची ती चाळणीला चिटकून बसते. त्यानंतर बघा पाक एकदम स्वच्छ असा वाटत होता. आणि मग पाक तयार झाल्यानंतर मग इथं मी जे बॅटर होतं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं ते एका प्लेटामध्ये काढून घेतलं. आणि मग ते घेतल्यानंतर आपल्याकडे जर घरामध्ये कॅरी बॅग असतील तर ते कॅरी बॅग घ्यायची, किंवा ज्यांच्याकडे पायपिंग बॅग असतात ते पायपिंग बॅग पण घेतलं तर चालते. तर इथं माझ्याकडं एक दुधाची पिशवी होती, मी ती दुधाचीच पिशवी घेणार होते. तर इथं मी सगळं बॅटर काढून घेतलं आणि मग त्यानंतर आपल्या जे घरामध्ये दूध असतं त्या दुधाचीच पिशवी मी स्वच्छ करून घेतली होती आणि त्यामध्ये हे पूर्ण बॅटर असं भरून घेतलं मी. आणि मग हे बॅटर भरल्यानंतर व्यवस्थित असं सेट केलं मी त्या पिशवीमध्ये, कॅरी बॅगमध्ये. आणि त्यानंतर ज्या साईडनं आपल्याला जिलेबी पाडायची आहे त्या साईडनं थोडंसं प्रेशरनं दाबून घ्यायचं आणि मग कात्रीनं कट करायचं. तर इथं मी कढईमध्ये तूप गरम करायला अगोदरच ठेवलं होतं, कारण तूप व्यवस्थित गरम पाहिजे. इतकं पण असं गरम नाही आणि इतकं पण कोमट तूप व्हायला नाही पाहिजे. तर इथं बघा मी हळूहळू अशा छोट्या छोट्या जिलेबी टाकून घेतले. आणि काय राहते माहिती आहे का, जास्त तेल जर गरम असेल तर जिलेबी पूर्ण तूप शोषून घेते, म्हणून त्यासाठी मीडियम असं तेल पाहिजे आणि मीडियम गॅसवरच पूर्ण जिलेबी तळून घ्यायच्या. आणि तळून घेतल्या मी असं पाकामध्ये टाकत होते, कारण पाक थंड झाला होता आणि जिलेबी गरम होती आणि दोन्ही बी थंड म्हणलं तर जिलेबीमध्ये पाक जाणार नाही, म्हणून मी इथं गरमच जिलेबी पाकामध्ये टाकत होते. तर पूर्ण असं पाक जिलेबीच्या आतपर्यंत जात होता आणि एकदम छान अशा जिलेबी माझ्या तयार झाल्या होत्या. तर कशी होती ही जिलेबीची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.